रावणाच्या लंकेतील 3 ज्ञानी अधर्माच्या संगतीत असूनही कधीच सोडली नाही धर्माच्या सत्याची कास. रामायणात जेव्हा जेव्हा लंकेचा उल्लेख येतो तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम अधर्म, अहंकार आणि सोन्याने भरलेल्या शहराची प्रतिमा येते. राजा रावणाचे हे शहर सामर्थ्य आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होते, परंतु तेथे नैतिक मूल्ये आणि धर्माचा तीव्र अभाव होता. असे असूनही ही आश्चर्यकारक गोष्ट आहे की या पापी लंकेत काही अत्यंत ज्ञानी पुरुष राहत होते, ज्यांनी धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या भयंकर अधर्माच्या वातावरणात घालवले, तरीही त्यांनी आपली प्रतिष्ठा आणि सत्याचा धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही. आज आपण लंकेतील 3 महान आणि सद्गुणी व्यक्तीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यांचे जीवन आजही आपल्याला मौल्यवान धडे देते. रावणाचा धाकटा भाऊ विभीषण. या यादीतील पहिले नाव रावणाचा धाकटा भाऊ विभीषण याचे आहे. विभीषणाला लहानपणापासूनच ईश्वर भक्ती आणि धार्मिक कार्यामध्ये खूप रस होता. जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत आणले तेव्हा विभीषणानेच सर्वप्रथम याला विरोध केला. त्याने सर्व सभेत आपल्या शक्तिशाली भाऊ रावणाला समजावले आणि त्याला सन्मानाने सीतेला श्रीरामाच्या स्वाधीन करण्याचा सल्ला दिला. जेव्हा अहंकाराने आंधळ्या झालेल्या रावणाने त्याला लंकेतून हाकलून दिले तेव्हा विभीषणाने अधर्माचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने प्रभू रामाचा आश्रय घेतला आणि युद्धात धर्माचा विजय निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रावणाचा मधला भाऊ कुंभकर्ण. लंकेतील असेच आणखी एक महान आणि अद्वितीय पात्र म्हणजे रावणाचा मधला भाऊ कुंभकर्ण. लोक अनेकदा कुंभकर्णाला फक्त त्याच्या 6 महिने झोपण्याच्या आणि अति खाण्याच्या सवयीमुळेच ओळखतात, पण तो एक अत्यंत बुद्धिमान, दूरदृष्टी असलेला आणि नीतिशास्त्राचा ज्ञानी विद्वान होता. हे फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा त्याला झोपेतून जागे केले गेले आणि रावणाची दुष्कृत्ये कळली तेव्हा त्याने रावणाला तीव्र शब्दात फटकारले. कुंभकर्णाने रावणाला स्पष्ट शब्दात सांगितले की विश्वमातेचे अपहरण करून त्याने विनाश ओढवून घेतला आहे. जरी त्याचे आपल्या भावाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी युद्ध लढले असले तरी त्याला अंतःकरणात नेहमीच माहीत होते की शेवटी धर्माचाच विजय होईल. रावणाची राणी मंदोदरी. तिसरे सर्वात आदरणीय आणि पवित्र नाव मंदोदरीचे आहे. मंदोदरी केवळ अत्यंत सुंदरच नव्हती, तर एक विलक्षण विदुषी आणि एक निष्ठावान पत्नी सुद्धा होती. तिला हे चांगलेच ठाऊक होते की तिचा पती रावणाचा अहंकार संपूर्ण लंकेचा नाश करेल. म्हणूनच तिने रावणाला त्याच्या चुका सुधारण्यासाठी आणि अधर्माच्या मार्गापासून दूर राहण्यासाठी वारंवार ताकीद दिली. मंदोदरीने शेवटपर्यंत रावणाला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की श्रीराम हे सामान्य मानव नसून नारायणाचे अवतार आहेत. तिचे खंबीर आणि सत्य शब्द हे स्पष्टपणे दर्शवतात की महालात राहत असतानाही तिने आपल्या धार्मिक प्रतिष्ठेशी कधीही तडजोड होऊ दिली नाही. कोणता गहन धडा शिकवला. या 3 अत्यंत ज्ञानी पुरुषांचे जीवन आपल्याला आजच्या काळासाठी एक गहन धडा शिकवते. त्यांचे चारित्र्य हाच सर्वात मोठा पुरावा आहे की तुमच्या सभोवतालचे वातावरण कितीही वाईट किंवा भ्रष्ट असले तरी धर्माच्या मार्गाचे अनुसरण करणे हे नेहमी तुमच्याच हातात असते. परिस्थितीला दोष देऊन तुम्ही तुमच्या चुकीच्या निर्णयाचे समर्थन करू शकत नाही. हा संपूर्ण धार्मिक लेख वैदिक, विविध पौराणिक ग्रंथावर आणि रामायणाच्या अभ्यासकांच्या विवेचनावर आधारित आहे. विभीषण, कुंभकर्ण आणि मंदोदरी यांच्याप्रमाणे संकटातही माणसाने आपल्या शब्दाला नेहमी खरे राहिले पाहिजे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.